आज आपण आजच्या रविवारच्या उपासनेमधील वचनाकडे वळूयात. आपण सगळ्यांनी मागच्या रविवारी पाहिलं होतं की एक आत्मिक जग आहे आणि तेच खरं आहे, वास्तव आहे. आणि आपण ज्या जगात जगत आहोत ते नश्वर आहे, याचा अंत कधीतरी आहे. आणि आपण ज्या शरीराच्या सगळं काळजी घेत जगत आहोत ते शरीर देखील एक दिवस मातीला इथंच मिळणार आहे आणि आपला आत्मा अनंतात परमेश्वराकडे जाणार आहे. आणि तो जो अनंत काळ आहे ते सार्वकालिक जीवन आहे, जे स्वर्गीय जीवन आहे ते शेवटपर्यंत टिकणार आहे. जे आधी होतं आत्ताही आहे आणि भविष्य काळासाठी अनंत काळात ते असणार आहे, ते जग खरं आहे. मी उदाहरणासाठी तुम्हाला मोबाईलची रेंज पण सांगितली होती. रेंज इथं दिसते का? पण ती इथं आहे. आणि सिद्ध कशावर नव्हतं? तुमच्या मोबाईलला आलेल्या रिंगमुळं. रेडिओचे वेव्ज इथं आहेत, तुमच्या डोळ्याला दिसू. आपण दैहिक लोक आहोत. मी आधीच सांगितलं, दैहिक म्हणजे काय? पापी समजू नका. दैहिक म्हणजे आपलं पंचेंद्रियावर विश्वास ठेवणार आहे. मला दिसलं तर विश्वास ठेवणार, ऐकू आलं तर, स्पर्श झाला तर मी विश्वास ठेवणार, असे आपण लोक आहोत. पण आपले आत्मिक नेत्र उघडण्याची गरज आहे. आपले आत्मिक नेत्र म्हणजे जे आपल्याला आत्ता डोळ्याला दिसत नाही, परंतु विश्वासाने आता आपण ते जग पाहूयात जे खरंच आहे, इथं या क्षणाला आहे. मी म्हणत होतो की रेडिओचे वेव्ज इथं आहेत. जर रेडिओचं चालू केलं आणि बँडला ॲडजस्ट केलं तर इथं रेडिओचे वेव्ज आपल्याला दिसतील. तर इतकं आत्मिक जग खरं आहे. आणि आपण आत्मिक युद्धात आहोत. या जगामध्ये तुमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक समस्या, प्रत्येक गोष्ट जी घडते त्याचा कुठेतरी नाही, त्याचा आत्मिक जगाशी संबंध असतोच. ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात चांगल्या, बऱ्या, वाईट जे काही घडतात त्या सगळ्याचा संबंध आत्मिक जगाशी आहे. कारण इफिसकरास पत्र 2:6 म्हणतं की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले जाऊन स्वर्गात बसवले गेलेले आहात. आपण ऑलरेडी आता या क्षणाला स्वर्गात बसलेले आहोत आणि इथं देखील आहोत. तर त्याचं स्पष्टीकरण पण मी दिलं होतं. तुम्ही म्हणाल की असं कसं, मी स्वर्गात पण बसलेलं आहे आणि इथं देखील आहे. हो, आज टेक्नॉलॉजीने देखील तुम्हाला हे दाखवून दिलं आहे. खरं तर टेक्नॉलॉजी आहे म्हणून मी उदाहरणं देते, पण याच्या अगोदरच्या लोकांनी फक्त अंतःकरणाने विश्वास ठेवला. पण आज तुम्हाला उदाहरणं देखील मला सांगता येतं की आज टेक्नॉलॉजीनी, जरी मी इथं आहे पण जर हेच ब्रदर विनोदनी लाईव्ह केलं तर हे लाईव्ह जिथं जिथं जाईल, समजा अमेरिकेत गेलं, इंग्लंडमध्ये गेलं, त्या चर्चमध्ये देखील मी व्हर्च्युअली तिथं प्रेझेंट असणार आहे. तसंच व्हर्च्युअली आपण प्रेझेंट तिथं स्वर्गात आहोत आणि फिजिकली या ठिकाणी आहोत. आणि वचन हे सत्य, यस आणि आमेन आहे. जर इफिस 2:6 सांगते मी स्वर्गात बसवलं गेलेलं आहे, तर मी बसवलं गेलेलो आहे ख्रिस्ताच्या बाजूला. काय भारी गोष्ट ना, किती सुंदर गोष्ट आहे. मग आपण असंच बसलेलं असणार आहे का? स्वर्गातला पेहराव वेगळा असणार आहे, डोक्यावर मुकुट असणार आहे. आपण त्याची लेकरं आहे, त्याचं वारीस आहोत. हे अखिल विश्व त्याचं आहे. तिथं बसण्यामध्ये जे आपल्या मनामध्ये भाव असणार आहेत ते वेगळे असणार आहेत. आणि तीच ओळख या पृथ्वीवरच्या जीवनात जर झाली तर तुमचं बोलणं, वागणं, बसणं, उठणं बदलेलो. कारण तुम्हाला ओळख जेव्हा पटेल की मी स्वर्गामध्ये बसलेलं आहे आणि मी साधीसुधी व्यक्ती नाही आहे. म्हणून हे देखील सांगितलं होतं की तुमचं युद्ध हे हाडामासाबरोबर, रक्तमासाबरोबर नाही आहे. तुमच्या सासूसुनांमध्ये, इथल्या भाऊभाऊकीमध्ये, बॉस आणि आपले कर्मचारी, आपले जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपलं युद्ध नाही आहे. इफिस 6:12 म्हणतं की आपलं युद्ध सत्तांबरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर. कुठले? हे शैतानाच्या, अंधकारातल्या शक्तींबरोबर आहे, दुरात्म्यांबरोबर आपलं युद्ध आहे. मग आता या आत्मिक युद्धामध्ये जर आपल्याला तयार व्हायचं असेल आणि युद्ध लढायचं असेल, तुम्ही म्हणाल मग मला युद्ध लढायचं नाही. तुमची इच्छा असो नसो युद्धात आहात, नाही लढायचं तर येऊन तुम्हाला बदलते, तुमच्यावर आक्रमण होणार, हे फिक्स. मग आता तयारीच करावं लागणार. अहो पण या वयात वय वगैरे मॅटर करत नाही. आत्मा हा अनंत काळासाठी तरुणच आहे. तुम्ही शरीरामध्ये स्वतःला मोजू नका. मी परत सांगेन, तुम्ही आत्म्यामध्ये अनंत काळासाठी तरुणच आहात. मग आता त्या जगामध्ये, आत्मिक जगामध्ये तुम्ही युद्धभूमीवर आहात. मग आता काय गरज आहे? तुम्हाला शस्त्रसामुग्रीची गरज आहे. प्रियांनो, दाविदाने गल्ल्याथाला मारलं होतं आणि त्या अनुभवाच्या जोरावर 40 वर्षानंतर देखील त्याचे सेवक, त्या गल्ल्याताचे जे काही पाहुणे होते, भाऊ होता, त्याची मुलं होती, त्यांना मारू शकले. लक्षात येतंय? 2000 वर्षापूर्वी शैतानाला ऑलरेडी प्रभू येशूने हरवलेला आहे.
पण आज देखील त्याच्या भाऊबंदकीला शैतानाच्या तो हारलाय, परंतु अजूनही जसं दाविदाच्या सेवकांना हे गल्ल्याताची नातेवाईकांना हरवायचं होतं, तसं आज आपण या सत्ताधाऱ्यांबरोबर, अंधकारातल्या शक्तीबरोबर, दुरात्म्याबरोबर आपलं युद्ध चाललेलं आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपण जिंकलेल्या युद्धात आहोत. त्यांच्या राजाला आधीच मारलेला आहे. आता आपल्याला आपल्या ही सत्ता काबीज करून घ्यायची आहे. कनान देशामध्ये दाविदाची सैन्य काय करत होतं? ऑलरेडी जिंकलेलं होतं, परंतु आता त्या सगळे सत्ता काबीज करून घेण्यासाठी तिथल्या जे स्थानिक आता विरोधक आहेत त्यांना मारून आपला ताबा घ्यायचा होता. तर प्रियांनो, आपण आज तेच बघणार आहोत. या आत्मिक युद्धामध्ये आपल्याला काय कुठल्या शस्त्रसामुग्रीची गरज आहे. आणि मला म्हणायचं आहे की 2 कोरिन्थियकरात 10वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन काय सांगतं बघा. आपल्याला जर हे आत्मिक युद्ध लढायचं असेल तर शस्त्रसामग्री कुठली घेतली पाहिजे? या चित्रात दाखवलेली शस्त्रसामग्री घालून आज रोज आपण चाललं पाहिजे का? पण प्रत्यक्षात चालता येईल का? हे घालून हा युनिफॉर्म घाला आणि रस्त्यावर चाला, कसं होईल? बघूयात आपण. 2 कोरिन्थ 10:4-5. हो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. आपल्या युद्धाची शस्त्र दैहिक आहेत का? नाही. म्हणजे याच्यात जे दाखवले ते दैहिक आहे. हे जे दिसतंय हे सगळे दैहिक शस्त्र आहेत. हे घालून युनिफॉर्म घालून चालेल का? नाही चालणार. मग कसली शस्त्र आहेत? तर आपले आत्मिक शस्त्र आहेत. ते आपण आज बघणार आहोत पुढे. पण त्या आत्मिक शस्त्रांनी काय करता येतं आपण 5व्या वचनात बघूयात. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लागलो. यस प्रियांनो, आज हे सगळ्या ज्या आहेत तर्क वितर्क, देवाविरुद्धच्या सगळ्या संकल्पना, ज्ञान आहे, हे आपल्याला भुलवतात आणि आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करतात. हेच आपण आत्मिक शस्त्राद्वारे पाडणार आहोत. लक्षात येतंय? तर आज आपण आत्मिक शस्त्राविषयी माहिती पाहणार आहोत. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 10 ते 18 मध्ये आज ह्या सगळ्या आत्मिक शस्त्रांविषयी माहिती दिलेली आहे. मी तुमच्यासाठी वाचतो. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 10 ते 18. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. शैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर. कोणाबरोबर आहे? सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, त्याच्या सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. आत्मिक जगातल्या लोकांबरोबर युद्ध आहे. सावधान, सावधान. पण घाबरू नका. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. 11व्या आणि 13व्या वचनामध्ये पुन्हा पौल सांगत आहे की देवाची संपूर्ण, ॲक्च्युली होल आर्मर ऑफ गॉड म्हटलेलं आहे. संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करायला सांगितलेली आहे. मग आता बघूयात कुठली शस्त्रसामग्री आहेत. 14वं वचन. तर मग आपली कंबर सत्याने कसा, आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. प्रत्येक एक पाठ सांगत आहे. कंबर बंद झाला, उरस्त्राण, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दृष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विजवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. या आपण प्रार्थना करू. प्रभू येशूच्या महान नावामध्ये अब्बा पिता, पवित्र आत्मा, तू आम्हाला या आत्मिक शस्त्रांविषयी अधिक तू आम्हाला समजून सांग. ही आत्मिक शस्त्र आम्ही घालून परमेश्वरा या सर्व आत्मिक युद्धामध्ये कसं विजयी होऊ याचं ज्ञान तू आम्हाला दे. येशूच्या महान नावामध्ये आमेन. या आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. प्रियांनो, संत पौल युद्धामध्ये आहात, एसीनी गारटलेले जरी असाल तरी आता तयार व्हा. आपलं रक्त खवळलं पाहिजे, कारण ख्रिस्तानी युद्ध जिंकलेलं आहे. आता त्याच्याच अनुभवाच्या जोरावर, त्याच्या शस्त्रसामुग्रीच्या, हे शस्त्रसामुग्री दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या असून देवाच्या शस्त्रसामुग्री आहेत. आणि आता आपण पौल आपल्याला समजावे म्हणून, आपण दैहिक आहोत, आपल्याला जगातल्या गोष्टी कळतात म्हणून त्यांनी उदाहरणासाठी या गोष्टींचा वापर केलेला आहे. त्याची पहिलं शस्त्रसामुग्री त्यांनी सांगितलेली आहे 14व्या वचनात. तर आपली कंबर सत्याने कसा,
आपली कंबर सत्याने कसा, बेल्ट ऑफ ट्रूथ, सत्याचा कमरबंद. म्हणा सत्याचा कमरबंद. हा कमरबंद. आता हा रोमी सैनिक आहे, त्याच्या डोळ्यासमोर तेच उदाहरण होतं पौलाला त्यावेळेस, त्यामुळे त्यांनी घेतलेलं आहे. रोमी सैनिकाचं कमरबंद हे 4 ते 5 इंच रुंद असतं आणि कातडी हे कमरबंद बांधलेलं असतं. कमरबंदामुळं एक सैनिक सुसज्ज तयार होतो, एक आवळून बांधलं जातं एकदम तयार. आपण घरी कसं कम्फर्ट झोनमध्ये असतो का नाही, तसं युद्धात राहून चालत नाही. त्यामुळं आधी सगळ्यात पहिल्यांदा कमरबंद बांधलं जातं आणि या कमरबंद बांधल्यानंतर प्रियानो, या कमरबंदाला काय काय असतं माहिती आहे का? तलवार असते, छोटे खंजीर असतात. लक्षात येते? छोट्या छोट्या ज्या गोष्टी इथं बांधता येतात, हत्यारं, ती सगळी या कमरबंदाला असतात. आणि हे कमरबंद युद्धाला जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रतीक आहे. आणि प्रियांनो, हे सैनिकाच्या शरीरावरचं माहिती मी दिली. आता आत्मिक जगामधली सत्याचा कमरबंद नेमकं काय? सत्य. आपण जे उभारलं पाहिजे, ज्या गोष्टीवर आपल्या सगळ्या पायाभूत गोष्टी उभारल्या पाहिजेत, ते सत्यावर असल्या पाहिजेत. कशावर? सत्य. सत्य काय आहे? सत्य जे कधीच बदलत नाही. सत्य जे कधीच बदलत नाही. सत्य हेच आहे की एकमेव जिवंत देव आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तोच खरा जिवंत देव आहे. आणि या पवित्र शास्त्रात जे काही बोललं गेलं आहे ते परमेश्वराचं सत्य आहे प्रियांनो. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगू, जी परिस्थिती डोळ्याला दिसते ते सत्य आहेच असं नाही. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर एखाद्याचं डोकं दुखत असेल तर ती स्थिती आहे, परिस्थिती आहे, दिसती समोर डोळ्याला, पण सत्य काय आपल्याला माहितीच नाही. आपल्याला वाटतं तेच सत्य आहे. जे डोकं दुखतंय ती स्थिती आहे, म्हणून आपण अनुभवी लोकांनी काय सांगतात, लगेच लक्षणं सांगितल्यावर लक्षात येतं की हा ॲसिडिटी असेल, तेव्हा म्हणतं की तू ॲसिडिटीची गोळी घे. कोण म्हणते की नाही, तुझी लक्षणं बघून वाटतं की बहुतेक तुला खूप ताण पडला असेल डोक्याचा, तू पेन रिलीफ घे. असे वेगवेगळे इलाज सुरू होतात, परंतु डोकं दुखायचं का कमी होत नाही. जी स्थिती दिसते ती खरी आहे असं भासवण्याचा प्रयत्न आपल्याला प्रत्येक वेळी केला जातो. पण सत्य केव्हा कळतं? जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर जेव्हा म्हणतो की एक्सरे काढू, सिटी स्कॅन करू, आणि त्याच्यानंतर कळतं की डोक्यात ट्यूमरची गाठ आहे आणि त्याच्यामुळं डोकं दुखतं. आणि जेव्हा सत्य समजतं त्यावेळेस खरा उपचार सुरू होतो आणि मग ते बरे होतात. प्रियांनो, आज असंच आहे की मानवी संकल्पना, मानवी विचारांनी आपण चाललेले आहोत. सत्य या पवित्र शास्त्रांनी दिलेलं आहे. सत्य जर समजलं, आपल्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती नेमकी कशामुळे आहे ही जर कळली, तर आपल्याला चुकीच्या इलाजापासून, चुकीच्या गोष्टीपासून आपलं रक्षण होतं. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, फळांपासून वेगवेगळ्या कॅन्डीज बनवल्या जातात. लक्षात येतं? कॅन्डीज बनवल्या जातात, पण ते फळांचा जेव्हा अंश घेतला जातो आणि त्याच्या साखरेबरोबर संयोग केला जातो, त्यावेळेस लिक्विड शुगरमध्ये त्यावेळेस घातल्यानंतर त्याच्या न्यूट्रिशन व्हॅल्यू 0 होतात. आज तसंच झालेलं आहे. तुम्हाला वचन आपण मानवी संकल्पनेत, मला कसं वाटतं ना मी तसं तुम्हाला देतो, असं झाल्यामुळं त्या सत्य वचनाला मानवी मुलामा, मानवी संकल्पना लागल्यामुळं त्याचे पोषण मूल्यच निघून गेले. त्याचं जे सत्य आहे, म्हणून जर आपल्याला जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर मानवी संकल्पनात बुडवलेल्या चॉकलेट नको आपल्याला. आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर पवित्र शास्त्राच्या सत्य वचनावर उभं राहायला पाहिजे. आपली कंबर सत्य, म्हणून सत्य आणि जी दिसती परिस्थिती याच्यात खूप मोठा अंतर आहे. डोकं दुखत होतं पण सत्यच माहीत नव्हतं, म्हणून चुकीचा इलाज चालू होता. मग तुमच्या जीवनात जे चाललं आहे ते सत्य जर देवाच्या वचनाकडून जर कळून घेतलात तर योग्य इलाज होईल आणि मग तुमचं ते योग्य प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, योग्य उपचार त्याच्यावर करता येईल. लक्षात येते? अशी ही सत्याची कंबर बांधली पाहिजे. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, जर सत्य माहीत नसेल तर काय होतं माहिती आहे का? आज तुम्हाला सत्य कळालं आहे म्हणून तुम्ही इथे आहात. आता उदाहरणासाठी समजा एखाद्या कैद्याचं त्याला मोकळं केल्याचं फरमान राष्ट्रपतींनी काढलं. लक्षात येतं? इथं साईन झाली त्याची की त्याला मुक्त केले गेलं आहे. परंतु हे जे सत्य आहे मुक्त केलं गेल्याचं, ही बातमीच त्याच्यापर्यंत गेली नाही. तो अजूनही बंधनात आहे, तो अजून एका जेलमध्ये तसंच आहे.
त्याचं जीवन तो तसंच जगत आहे, पण त्याला हे माहीतच नाही की मला मुक्त केलं गेलं आहे. सत्य काय आहे त्याला माहीत नाही. मी म्हणेन योहान कृत शुभवर्तमान 8 अध्याय 32 वचन म्हणतं, काढू नका, ते म्हणतं की सत्य तुम्हाला काय करेल, बंधमुक्त करेल. सत्य काय करेल, हां, आपल्याला एवढंच सांगितलं जातं, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. पण तसं आहे का? सत्य तुम्हाला माहीत होईल आणि मग सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. जोपर्यंत जे सत्य आहे की मला मोकळं केलं आहे, त्या व्यक्तीला जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत सत्याचा त्याच्यासाठी काहीच उपयोग नाही. असंच झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी इथल्या विश्वासणाऱ्यांसाठी जीव दिला नाही, अखिल विश्वासाठी जीव दिला आहे. जे आता बाहेर अविश्वासणारे हिंडतायत, फिरतायत, जगात जगतायत, समस्येमध्ये आहेत, त्रासांमध्ये आहेत, त्या सगळ्यांसाठी रक्त त्यांनी तिथं वाहिलेलं आहे. त्या सगळ्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, त्या सगळ्यांना आरोग्य त्यांनी तिथं मोकळं केलं आहे. पण ते सत्य या लोकांना माहितीच नाही. साईन झालेलं आहे, तुम्ही बंधनमुक्त झालात, तुमची मोकळीकता झाली पापापासून, तुम्ही आरोग्यातच जगायचा हा अधिकार आहे तुमचा, हे सगळं त्या क्रूस खांबावर लिहिलं आहे. पण हे लोक कसे जगतायत, त्या कैद्यासारखे, ज्याला सत्य अजून आलंच नाही त्याच्यापर्यंत. म्हणजे सत्य बंधनमुक्त करेल, पण केव्हा? वचन सांगतं जेव्हा माहिती होईल. यू नो द ट्रूथ, अनलेस यू नो द ट्रूथ, ट्रूथ कांट यू फ्री. म्हणजे तुम्हाला सत्य बंधनमुक्त करूच शकत नाही. म्हणजे जर सत्य बंधनमुक्त करायचं असेल तर सत्य आधी काय पाहिजे, माहीत झालं पाहिजे. जे तुम्हाला आणि मला माहीत झालं आहे, म्हणून आज बंधनमुक्त जीवन आपण जगत आहे, ख्रिस्तातल्या स्वातंत्र्ययुक्त जीवन जगत आहे. म्हणून सत्याची कंबर बांधता आली पाहिजे. मग आता कोणाची गरज आहे, कोणाची ड्युटी आहे की ज्यांना माहीत नाही ती माहिती, आता ज्या वेळेस त्या कैद्याला ती माहिती मिळेल की बाबा तुझी क्षमा झाली आहे पापांची, आता अपराधांची क्षमा झाली आणि तुला मोकळं केलं आहे, कधी? 2000 वर्षापूर्वीच. बापरे, मग मी असंच जगत आहे. हो, तसंच आहे. म्हणून सुवार्ता पोचवण्याचं काम तुमचं आहे, सत्य पोचवण्याचं काम तुमचं आहे. म्हणून सत्याची कंबर बंद. म्हणून काय? ट्रूथ माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? सत्य काय हे माहीत पाहिजे. आणि सत्य ह्या पवित्र शास्त्रात आहे. म्हणून लोक काय सांगतात याच्याने भुलून जाऊ नका. म्हणून जेव्हा आम्ही पण सांगू त्याच बायबलमधून चेक करत जा की हे असंच आहे का. त्यामुळं पहिलं जे शस्त्र आहे ते या प्रकारचं आहे. त्यामुळे तुम्ही नीट बघा, या 5 शस्त्रांमध्ये काय बघा, 6 शस्त्र इथे दिसत आहेत. बेल्ट ऑफ ट्रूथ, सत्याचा कमरबंद दिसतोय, बरोबर. ब्रेस्टप्लेट ऑफ रायचसनेस, उरस्त्राण दिसतंय तुम्हाला, नीतिमत्वाचं उरस्त्राण. हेल्मेट ऑफ साल्वेशन, तारणाचे शिरस्त्राण, हेल्मेट दिसतं तुम्हाला, दिसतंय. त्यानंतर हे काय दिसतंय, शिल्ड ऑफ फेथ, विश्वासाची ढाल तुम्हाला दिसते. आणि पायात काय दिसतं बघा, फीट ऑफ पीस, शांतीच्या सुवार्तेने सिद्धता चढवलेली पायातले जोडे इथं दिसत आहेत तुम्हाला. आणि एकच शस्त्र आहे ज्याच्याने आपल्याला आक्रमण करता येईल, ते म्हणजे सॉर्ड ऑफ स्पिरिट, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. हे 6 शस्त्र तुमच्या समोर दिसत आहेत. प्रियांनो, या 6 शस्त्रांचं तुम्हाला एक प्रकारे वर्गीकरण असं करता येईल की ही 5च्या 5 शस्त्र हे स्वतःच्या संरक्षणासाठी आहेत, म्हणजे डिफेन्सिव्हसाठी आहेत. आणि ऑफेन्सिव्ह, आक्रमणासाठी एकच शस्त्र दिलं आहे, ते म्हणजे स्वॉर्ड ऑफ स्पिरिट, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन एक दिलेलं आहे. पण खरं पाहायला गेलं, इंग्लिश व्हर्जन नीट वाचलं तर 2 प्रकारे अजून वेगळ्या पद्धतीने याचं वर्गीकरण करता येतं. पहिले जे 3 शस्त्र दिलेले आहेत ते तुम्हाला बाय डिफॉल्ट घालावे लागणार आहेत. बाय डिफॉल्ट म्हणजे आपल्याकडे असलेच पाहिजेत. ते कुठले दिलेत? पहिलं, सत्याचा कमरबंद, नीतिमत्वाचे उरडस्थान आणि शांतीचे जोडे. हे पहिले 3 जे शस्त्र आहेत ते तुम्हाला बाय डिफॉल्ट घालावे लागणार आहेत. आणि उरलेले 3 जेव्हा तुम्हाला गरज भासेल त्यावेळेस तुम्हाला ते घ्यावे लागणार आहेत. ते टेक म्हटलेलं आहे. पहिल्या 3साठी टू हॅव म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? टू हॅव, हे तुमच्याकडे असले पाहिजेत. पण 3ऱ्या 3साठी तुम्हाला आज्ञा केली आहे, ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे विश्वासाची ढाल, तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन घ्यायला सांगितलेलं आहे. हे 2 कॅटेगरी लक्षात ठेवा. एक तुमच्याकडे बाय डिफॉल्ट असलं पाहिजे. अजून तुम्हाला सोपं करून सांगतो मी. एक क्रिकेटची जर टीम असेल, त्या क्रिकेटच्या टीमला एक नियम असतो, ते म्हणजे 15च्या 11 खेळतात. वरचे एक्स्ट्रा जरी असले
किंवा 11च्या 11 जरी आपली बॅटिंग असली तरी एक गोष्ट सगळ्यांनी करायचीच असते, ती म्हणजे युनिफॉर्म घालावा लागतो. किट लक्षात येते? किट घातलं ते घालावंच लागतात. शूज पायात असावेच लागतात. त्या किटवर ज्या टीमकडून खेळतो, ज्या देशाकडून खेळतो त्याचा लोगो घालावाच लागतो. हे कंपल्सरी आहे. तसं हे 3 शस्त्र कंपल्सरी आहेत. तुम्ही आतमध्ये खेळा किंवा खेळू नका, एक्स्ट्रामध्ये जरी असलात तरी तुम्हाला कमरबंद बांधायचा सत्याचा, नीतिमत्वाचं उरस्थान बाळगायचं आहे आणि शांतीच्या सुवार्तेचे जोडे मात्र पायात घालायचे. मग आता पुढचे ज्यावेळेस तुमची बॅटिंग येईल त्यावेळेस मात्र पुढच्या गोष्टी घालायचे, ते म्हणजे हातात सेफ्टी ग्लोव्ज, सेफ्टी पॅड्स घालायचे तुम्हाला, हेल्मेट घालायचं आहे आणि बॅट घेऊन निघायची. लक्षात येत आहे? हे तुमची टर्न आल्यावर करायचं आहे. काय करायचं आहे? तुमचं टर्न आल्यावर. म्हणून पण तुमचा टर्न येवो न येवो सत्याचा कमरबंद बांधायचंच आहे, नीतिमत्वाचं उरस्थान घालायचंच आहे आणि शांतीच्या सुवार्तेचे जोडे घालायचेच आहेत. मग तुम्ही म्हणाल हे पुढचे जे आहे आत्म्याची तलवार, हेल्मेट आणि विश्वासाची ढाल, मग वेळ आल्यावर बघू की, हो ना? मग वेळ आल्यावर बघू. प्रियांनो, युद्धभूमीवर आहात तुम्ही आणि वचन सांगतं संपूर्ण शस्त्रसामुग्रीसह तयार राहा. भले तुम्हाला ते नंतर घ्यायला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्हाला हल्ला होईल, तुमच्यावर प्रसंग येईल वाईट काहीतरी, त्यावेळेस तुम्हाला उभं राहायचं आहे. पण मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला अचानक हेल्मेट घातला डोक्यावर आणि तलवार दिली आणि जी ढाल तुम्हाला उचलत नाही, ती ढालची मी तुम्हाला सांगतो माहिती नंतर, ती उचलून लढ म्हणल्यावर अचानक लढाल का तुम्ही? जोपर्यंत याचा सराव नसणार ना, तुम्ही ह्याला काहीच करू शकणार नाही. म्हणून या सर्व शस्त्रसामुग्री रोज घालून सराव करायचा आहे. भले युद्धाच्या वेळेस त्या वेळेस ते घ्यायचेत, पण जोपर्यंत तुम्हाला तलवार कशी चालवायची याचा सराव नसेल तर मात्र तुमची हालत हे सगळं असून सुद्धा नसल्यासारखं होईल, वापरताच येणार नाही. इथं कोणी खेळाडू असेल तर त्यांना माहिती आहे, स्पाईकचे शूज घालून तुम्ही पळून दाखवा, तो म्हणेल सर पळायची गरज नाही, पहिला स्पाईक शूज घालून चालून दाखवू देत त्यांनी. खिळेचे शूज कसं चालायचं तेच माहीत नसते. आपण येऊयात प्रत्येक शस्त्रसामुग्रीकडे येऊयात. लक्षात येत आहे? ही शस्त्रसामुग्री मी आत्ता क्रिकेटच्या टीमद्वारे सांगितलं की 2 विभागात, एक कंपल्सरी घातलं पाहिजे आणि एक युद्धाच्या वेळेस. पण या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला रोज सराव केला पाहिजे. दुसरं शस्त्रसामुग्री नीतिमत्वाचे उरस्त्राण, ब्रेस्ट प्लेट ऑफ रायचसनेस. प्रियांनो, पहिल्यांदा या सैनिकाचा विषय माहिती सांगतो. या ब्रेस्ट प्लेट ऑफ रायचसनेस कसं असतं माहिती आहे का? गळ्यापासून सुरुवात होते, गळ्यापासून. आणि मी जसा हा कोट घातलाय ना, आज मुद्दाम घालावं लागलं मला, सेम एवढा पूर्ण असतो, मागे देखील असतो. गळ्यापासून पूर्ण माझी छाती, पोट पूर्ण झाकलेलं असतं आणि पाठ देखील कव्हर होतं. हे मेटलपासून बनवलेलं असतं. लक्षात घ्या, तुमच्या छाताडावर, तुमच्या पोटावर, तुमच्या पाठीवर कुठला देखील वार होऊ नये म्हणून हे उरस्थान असतं, ज्याला तुम्ही चिलखत देखील म्हणू शकता. याचा संबंध डायरेक्ट सत्याच्या कमरबंदाशी. लक्षात घ्या, हे नीतिमत्वाचे उरस्थान तुमच्या अंगी असल्यामुळं काय होतं? तुमच्या महत्त्वाच्या इंटेन्स्टाईनचं संरक्षण होतं. हृदय, फुफ्फुस, सगळे महत्त्वाचे पोटातले भाग यांचं रक्षण होतं. सेम मग असंच नीतिमत्वाचं उरस्थान जे ख्रिस्ताने तुम्हाला दिलेलं आहे. 2 कोरिंथ 5:21 म्हणतं की ख्रिस्त आपल्यासाठी पापी नसताना मेला आणि त्याचं नीतिमत्व आपण धारण करतो. तुम्ही म्हणाल हे नीतिमत्वाचं उरस्थान मी कसं घालणार? मी तर पापी आहे. काळजी करू नका, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्याचं नीतिमत्व आपण धारण करणारे लोक आहेत. 2 कोरिंथ 5:21 म्हणतं. सो डोंट वरी. आपल्याकडे कोणाचं उरस्थान आहे? नीतिमत्वाचं ख्रिस्ताने दिलेलं उरस्थान आहे. त्याच्यामुळं आपल्या अंतःकरणात जो शैतान दोष लावायचा प्रयत्न करतो ते आपल्याला आता लावू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, झकर्या 3:1-7 असं सांगतं की तिथं मुख्य याजक यहोशवा उभारला होता देवदूतांसमोर आणि त्यावेळेस हळूच शैतान तिथं येऊन उभारला आणि म्हटला, तुझे वस्त्र घाणेरडे आहेत. त्या देव म्हणतो याला नवीन वस्त्र द्या. आणि ज्यावेळेस त्याला नवीन वस्त्र देतो, शैतानाच्या तोंडात मारल्यासारखं होतं. आता काय म्हणणार? सेम आम्हाला शैतान रोज येऊन म्हणतो, जसं यशाया 4:6 म्हणतं, तुमची प्रत्येकाची नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी आहेत, परंतु तो ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी आला आणि आपल्या सगळ्यांच्या पापासाठी मेला आणि त्याचं नीतिमत्व आज आपण धारण करतो.
आपण धारण करतो. आज तुमच्या मनामध्ये शैतान येऊन जर म्हणू लागला की तुझे वस्त्र घाणेरडे आहेत, तू किती केला पाप मला माहीत आहे, त्याला तुम्ही म्हणायचं, चालता हो, माझ्याकडे जे नीतिमत्वाचं उरस्त्राण मी घातलं ते ख्रिस्ताचं आहे. मी कसा आहे मला माहीत आहे, पण मला आता नवीन पेहराव दिला गेला आहे. आता मला नवीन पेहराव दिला गेला आहे. आता माझ्या अंतःकरणाचं रक्षण या ख्रिस्ताच्या नीतिमत्वांमुळे होणार आहे. तू मला आता दोष लावू शकत नाही. चालता हो. युद्ध असं आहे. तुम्हाला वाटेल कसं युद्ध आहे हे, आपल्याला असं आक्रमण झाल्यानंतर, पण तुम्हाला कधी नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करता येईल, ज्यावेळेस तुम्हाला सत्यवचनाची माहिती असेल. लक्षात येते? त्यामुळं तुमच्या अंतःकरणाचं विशेष रक्षण होणार आहे. आता आपण पुढचं बघूयात. पुढचं तिसरं आहे फीट ऑफ पीस, शांतीच्या सुवार्तेने चढवलेली सिद्धता, जी पायात जोडे घालायचे आहेत ते. आधी सैनिकाचं बघूयात. या सैनिकातल्या पायाचे जोडे, यांना खाली खिळे आहेत प्रियांनो. काय आहेत? खिळे आहेत. समोरचा भाग मेटल त्याच्यासमोर धातू लावलेला आहे. अशा प्रकारचे विशिष्ट प्रकारचे शूज सैनिकाला दिले जातात. का बरं? युद्धामध्ये भूमी ही कशी पण असू शकते. दऱ्याखोऱ्यांमध्ये युद्ध होऊ शकतं. शत्रू सैन्य तुम्ही म्हणजे घसरून पडावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स तिथे घालू शकतं. त्या ऑइलवर पण चालता आलं पाहिजे. निसरड्या वाटेवर पण आपली पाय न घसरता आपल्याला चालता आलं पाहिजे, म्हणून अशा प्रकारचे शूजची गरज आहे. पण जर तुम्ही हे शूज घालून मी चालायचं ठरवलं तर पहिल्यांदा तुम्हाला सरावाची गरज आहे प्रियांनो. युद्धात डायरेक्ट मी चालतो म्हटल्यानंतर तुम्हाला होणार नाही. मग हे काय आहे? आपण आत्मिकदृष्ट्या बघूयात. शांतीच्या सुवार्तेने सिद्धता केलेली पायातले जोडे. प्रियांनो, ही जी सुवार्ता आहे ती आपल्याला घेऊन जायची. कशाची सुवार्ता? शांतीची. रोमन 5:1 म्हणतं की आता प्रभू येशूच्या त्या रक्तामुळे आता आपल्या देवाबरोबर शांती झालेली आहे. पापामुळं आपण देवाचे वैरी झालो होतो, पण ख्रिस्तामुळे आता आपली ते वैर संपलेलं, आता शांती आपल्याला मिळालेली आहे. ती शांती प्रत्येक घराघरात, प्रत्येकाच्या हृदयात पोचायचं काम सुवार्तेद्वारे आपल्याला करायचं आहे. जर आता हे काम आपण हाती घेणार आहोत तर आपल्याला हे पायात जोडे घालणे गरजेचं आहे. आणि जिथे जिथे आपण जाऊ, वचन सांगतं की सुवार्ता घेणाऱ्याचे पाय मनोरम येतो. तुम्ही खरंच हे काम केलं पाहिजे. प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्हाला हे सत्य कळालं, त्या लोक कैदेत आहेत, अजून त्या बंधनात आहेत शैतानाच्या. तो धूर्त आहे. 8:44 म्हणतं योहान, तो लबाडीचा बाप आहे. प्रभू म्हणजे प्रकटीकरणाचं पुस्तक सांगतं 12:9 तो जगाला ठकवणारा असा शैतान आहे. तो फसवतो आणि असंच तो लोकांना फसवत आहे. त्यांची ऑर्डर झालेली आहे 2000 वर्षापूर्वी, त्यांना देवाने फ्री केलेलं आहे, परंतु ते सत्यच त्यांना माहिती नाही. ते बंधनात आहेत. मग ती शांतीची सुवार्ता कोण घेऊन जाणार आहे? देवाबरोबर झालेला समेटाची ही सुवार्ता तुम्ही मी घेऊन जाणार आहे, पण त्याच्यासाठी शांतीच्या सुवार्ता पाहिजेत. परंतु आपल्याला चालायचं आहे, म्हणून तसे स्पाईकची शूज घालून चालायची सवय ठेवा. ही शस्त्रसामुग्री धारण करा. जर अशा पद्धतीची शस्त्रसामग्री धारण केलात तर मात्र कसलीही वाट असू देत, तुम्ही चालत राहणार प्रियांनो. शांती म्हणजे काय हो? तुम्हाला काय वाटतं? शांती म्हणजे एक पेंटिंग आहे. कशा प्रकारचं पेंटिंग आहे? त्या पेंटिंगमध्ये ना असं छानसं डोंगर आहे, सगळीकडे हिरवळ आहे, झाडं आहेत, त्यांना फुलं आहेत, फळं आहेत, पक्षी गात आहेत. असं सुंदरसं चित्र आहे. एक पक्षी तिथे बसून गात आहे. याला शांती म्हणायची? खरी शांती काय माहिती आहे का? एक असं पेंटिंग आहे, विजा चमकत आहेत, काळोख ढग असे सगळे दटलेले आहेत. काळोख, त्याच्या काळ्या ढगांनी ती सगळी परिस्थिती खालची भयमय झालेली आहे. वादळ वारा सुटलेला आहे. सगळी पानं फुलं पडत आहेत इकडे तिकडे, झाडं उडमळून पडत आहेत, अशी परिस्थिती आहे. आणि एक कोपऱ्यात एक पक्षी त्याही परिस्थितीत परमेश्वराला स्तुती देत आहे. त्याला म्हणतात शांती. परिस्थिती प्रतिकूल असू देव, कसली परिस्थिती प्रतिकूल असू देत, नवरा चर्चला येत नाही, दारू पितो, आपल्या भयंकर परिस्थिती आहे, कर्ज आहे, अनेक समस्या आहेत, मुलाचं लग्न होत नाही, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण शांती आहे ना सुवार्तेची. याही प्रतिकूल परिस्थितीत मी देवावर विश्वास ठेवतो आणि मी शांत राहतो. ही शांती आपल्याला लोकांपर्यंत द्यायची आहे. कशाबद्दल शांती आहे? कारण सगळ्या गोष्टी कोण ठीक करणार आहे? देवच ठीक करणार आहे. देवच ठीक करणार आहे. ही शांतीची सुवार्तेचे जोडे तुमच्या पायात चढवणं गरजेचं आहे. हे 3 गोष्टी तुम्ही घेतल्याच पाहिजे, अंगावर चढवल्याच पाहिजेत. आताच्या पुढच्या 3 गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हाला स्वतःहून घ्यायच्या आहेत. आता आपण वळूयात विश्वासाची ढाल, शिल्ड ऑफ फेथ.
शिल्ड ऑफ फेथमध्ये मुद्दाम आम्ही हा फोटोज निवडण्यासाठी इतका वेळ गेला, कारण ढालीची साईज काय माहीत आहे का, 4.5 फूट उंच आहे. ज्याची आता 5 फूट उंची आहे त्यांनी विचार करून घ्या, आपलं मुंडीच दिसेल वरून पण, हो की नाही. आणि 2.5 फूट रुंद आहे, म्हणजे जवळजवळ एक छोटा दरवाजाच समजा की. लाकडापासून बनवलेली ही ढाल असते आणि त्याला मेटल म्हणजे धातूचं आवरण असतं, त्याच्यावर कातडीचं एक आवरण असतं. कशासाठी? शत्रूचे जळते बाण, त्याच्यापासून तुम्हाला रक्षण करायचं असेल ती ढाल घ्यावी लागणार आहे. आणि आता तुम्ही ढालची साईज बघितलेली आहे, त्याच्यावर मेटलचं आवरण बघितलेलं आहे, त्याच्यावर कातडीचं आवरण, आणि युद्धावर जाण्यापूर्वी ही ढाल अख्खी पाण्यात बुडवून ठेवली जाते युद्धावर जाण्यापूर्वी. आणि पाण्यात भिजवलेली ढाल अशी घ्यायची. आता विचार करा, विश्वासाची ढाल, विश्वासाची ढाल घ्या बघू. नाही मी त्यावेळेस घेईन ना, आता हे एक युद्धाच्या वेळेस घ्यायची गोष्ट होती ना, मग आता घ्यायची आहे ना, तर तुम्हाला त्या दिवशीच अचानक उचलावं लागली तर तुमचं वजन आणि त्याचं वजनच तुम्हाला पेलवणार नाही. काय युद्धात थांबणार आहे तुम्ही? कसं त्याच्या बाणांचा वर्षाव तुमच्यावर होत असताना टिकणार आहे? अहो, इब्रिकरासपत्र 11व्या अध्यायामध्ये आम्ही वाचलेलं आहे, विश्वासणाऱ्यांची यादीच आहे, तो आदर्श मी समोर ठेवतो. हो, वचन माहीत असणं वेगळं, प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुझ्या वेळ संकट आल्यानंतर तू बोंबलायला सुरुवात करतो. आधी कुठं आहे देव, माझ्याबरोबरच का घडलं, मी एवढं प्रार्थना करते, माझ्याबरोबरच असं का? विश्वासाची ढाल सांभाळण्यास साधी नाही प्रियांनो, प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस, एक्झरसाइज करावं लागते, ती उचलण्याची ताकद पाहिजे. ख्रिस्तावरचा विश्वास असाच नाही, अरे विश्वास असाच नाही, ती ढाल उचलण्याला ताकद लागते, तेवढं एक्झरसाइज पाहिजे. तेवढंच एक्झरसाइज कुठली? वचनाची एक्झरसाइज, वचनाची एक्झरसाइज, त्याच्यावर सराव. जे 10 मत्तई 10:1-8 आपण वाचतो, मला मिळालेले अधिकार, पण अधिकाराचा सराव कधी करणार? जा ना, प्रेयर कर, दुःखितांवर जाऊन प्रार्थना कर, त्यांचे समस्यांमध्ये जाऊन प्रार्थना करते. आणि कसं होत नाही बरं बघूयात, तुम्हाला ते अधिकार दिलेले आहेत, पण सराव कोण करायचा? ही विश्वासाची ढाल जर उचलायची असेल ना, तर तुम्हाला सराव करण्याची गरज आहे. प्रियांनो, विश्वासाची ढाल त्या पाण्यातून का काढली जाते? कारण ज्यावेळेस अग्निबाण टाकले जातात ना, तर ते डांबरात बुडवलेले असायचे पूर्वी, त्याला कापडाचं टोक लावलं जायचं, त्याला पेटवलं जायचं आणि ते अग्निबाण सोडलं जायचं. आणि हे ओलं असल्यामुळं ते आपल्याला त्रास होत नव्हता. जर वचनरूपी पाण्यामध्ये ढाल बुडवलेली नसेल आणि सुक्कीच असेल, ओली नसेल ना, तर तुमच्या ढालीलाच आग लागेल. तुमची विश्वास कामाचा नाही आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा जेव्हा युद्धाला झाल त्यावेळेस ती कातड्यामध्ये कुठं होल आहे का, प्लेटला कुठं होल आहेत का, चेक करायची गरज आहे. आपल्याला विश्वासाला कुठं भेगा तडे तर गेले नाहीत ना संकटांमुळं आलेले, हे चेक करायची गरज आहे. आणि हे चेक, हे भरण्याचं काम वचनच करू शकतं प्रियांनो, हे लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा विश्वासाची ढाल हाती घ्याल, आणि त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, हे युद्ध आहे. कधी कधी या युद्धांमध्ये कसं व्हायचं माहिती आहे का, शत्रू सैन्याचा सेनापती म्हणायचा, हे ढाल घेऊन आलेत का, एक काम करू, तुम्ही त्या साईडनी पण जावा, त्या साईडनी एकाच वेळी बाण सगळे टाकूयात आपण. हे समोरून अडवतील, मागून कसं अडवणार? बरोबर ना? म्हणून प्रियांनो, याची साईज एवढी काय दिली जायची, जेव्हा जरा वाकलं ना, आता पूर्ण झाकलं जायचो आपण. परंतु मागून पण होणाऱ्या आक्रमणासाठी जर आपल्याला वाचायचं असेल, तर हे रोमन सैनिक काय करायचे, त्या ढालीची एक भिंतच बनवायची, एक बॉक्ससारखं. काही लोक उभे राहायचे वरून येणाऱ्यांसाठी, काही जण समोरून उभे राहायचे, काही जण इकडून उभे राहायचे, काही मागून उभे राहायचे, आणि पूर्णपणे चौकट एक बॉक्स तयार केला जायचा संरक्षणाचा. किती जरी बाण आले ते एका वेळी ते झेलण्याची ताकद असं. हे कशामुळे होतं? संतगणाच्या सहभागितेमध्ये असावं लागतं. नाही, मी एकटाच बायबल स्टडी करतो, घरी बसतो सर, मी फेलोशिप मीटला येत नाही, मी इकडं येत नाही, तिकडे येत नाही, एकटाच करतो. एकटाच उभे राहा, आजूबाजूनी बाण आल्यावर तुझं तू बघ, संकट सगळीकडून आल्यावर तुझं तू बघ बाबा, एकटाच कर. म्हणून संत, मला आवडत नाही हो राज म्हणतोय ते जोएल मला आवडत नाही, जोएल म्हणते मला राज आवडत नाही. तुमच्या आवडीवर विषयच नाही हो, आवडीवर विषयच नाही. तुम्हाला उभाराच लागणार एकमेकांसाठी. तुला जर जीव वाचवायचा आहे तर राजची ढाल पाहिजेच, राजला जीव वाचवायचा जोएलची ढाल पाहिजेच. इथं असं सांगून नाही चालत, संतगण सोबत पाहिजे, आवडो ना आवडो, तुमच्यावर चॉईसच नाही, युद्धभूमीवर आहे. उलट आवडो एवढं ना, उलट असं राज
जोयसला चिकटून उभारेल, जोयल राजला चिकटून उभारेल. बाबा एक बाण आतून आला तर आपले वादे होतील. चिकटून उभा राहा. आवडत नाही पण चिकटून उभारावंच लागणार आहे. उभारावंच लागणार आहे. जोपर्यंत भिंत पूर्ण होत नाही तर तुमचं संरक्षण नाही. आणि एकदा का ते वॉर झाला, सगळे उभारतात, आत्म्याची तलवार काढतात आणि त्या तलवारीने ढालीला लागलेले सगळे बाण एका वारने तोडतात आणि पुन्हा युद्धाला समोर जातात. जेव्हा जेव्हा अटॅक होईल, हे संतगणांची प्रार्थना, संतगणांची ढाल, विश्वासाची, आपल्यावर खूप आक्रमण होईल हो, पण शेजारचे मला डोंट वरी, मी तुझ्यासाठी प्रेयर करतो, मी माझ्या विश्वासाची ढाल तुझ्या बाजूला लावतो, भाऊ मी आहे, बहीण मी आहे, तू घाबरू नकोस. हे असं सांगण्याची ताकद या संतगणांमध्ये आहे. म्हणून आपण एकमेकांना आवडो न आवडो पण ख्रिस्तामध्ये एक आहोत, हे लक्षात घ्या. आणि जोपर्यंत ही एकी दिसणार नाही तोपर्यंत तुमचं संरक्षण काही खरं नाही. म्हणून आपण एक राहायला पाहिजे. ही एकी ख्रिस्तामधली टिकवली पाहिजे. नाही हो सर, त्या चर्चचा आहे, या चर्चचा आहे, चर्च बघायचंच नाही. विश्वासणार आहे, संपलं. तो कसा आहे, अहो खूप विचित्र बघतो, त्यांनी वेगळ्याच गाण्यावर करतात, आम्ही वेगळ्या गाण्यावर. अरे काही का असू देत, तुला जर जिथं जिवंत राहायचं असेल त्याला अशी जुळवून घ्यावंच लागेल. कारण ख्रिस्त आपल्या सगळ्यांना युनिक बनवलेला आहे, त्याचा स्वभाव वेगळाच असणार आहे. ही आहे विश्वासाची ढाल. आणि प्रियांनो, विश्वासाची ढाल कशी काम करते माहिती आहे का? त्या सगळ्यांनी, आता तुम्ही बघा, शांतीच्या सुवार्तेचे जोडे घातलेले आहेत, बरोबर, नीतिमत्वाचं उरटस्थान घातलेलं आहे, राईट. आता तुम्ही सत्याचा कमरबंद देखील, तुम्हाला सत्य माहीत आहे की मी बंधनमुक्त आहे, सत्य मला कळालेलं आहे, हे सगळं ठीक आहे, विश्वासाची ढाल घेतलेली आहे. पण विश्वास कृतीविना व्यर्थ आहे. ते इब्री 11च्या सगळ्या चॅप्टरमधले सगळे लोक विश्वास ठेवले का फक्त कृती केले. तुमच्या ठाई खूप विश्वास असेल पण कृती असेल तर शून्य. आता जर मोशेला विश्वास होता की याच काठीने मी साफ केलेला आहे, बरोबर, याच काठीने जेव्हा नील नदीमध्ये मी बुडवलं ते रक्त झालं होतं, हा विश्वास आणि कृतीचा अनुभव पाठीशी होता. पण तांबड्या समुद्रासमोर आल्यावर काय झालं? विश्वास खूप आहे हो, कृती कुठे आहे? शेवटी देवाला रागावं लागलं, कृती कर. जोपर्यंत कृती करत नाही तोपर्यंत चमत्कार नाही. विश्वास खूप असेल पण जोपर्यंत यहोशवा याजकांना म्हणाला नाही, यार्देन पार करायची होती, एवढी मोठी खवळलेली यार्देन आता कोण थांबवणार? अरे काय सांगतो, फक्त याजकांना पाय ठेवायला सांग, विश्वासाची एक कृती तुमची बास होते. एक पाऊल विश्वासाचा, चमत्कार जागेवर मिळेल, चमत्कार जागेवर मिळेल. पण जोपर्यंत ॲक्शन नाही, उदाहरणासाठी अजून एक तुम्हाला सांगतो, जर इथं वर रिसेप्शनला गेलं तर तिथं सेन्सरवर उघडणारा गेट आहे. जोपर्यंत हालचाल नाही ना, गेट अजिबात उघडणार नाही. इलेक्ट्रिसिटी आहे, मोटर बसवलेली आहे, सगळं ओके आहे, पण हालचाल नाही तर दार उघडणार नाही. जोपर्यंत विश्वासाची हालचाल नाही, चमत्कार नाही. खूप विश्वास आहे पण कृतीच नाही, तोपर्यंत काहीच नाही. जर इथंच जर सेन्सरचे लाईट बसवले असते वीज बिल वाचवण्यासाठी, जोपर्यंत या हॉलमध्ये एखादी कृती दिसली नाही तोपर्यंत इथले अंधारच राहणार, आहे अंधारच राहणार. जोपर्यंत इथे एक ॲक्शन दिसत नाही, ॲक्शन झाली रे झाली, लाईट लागली. स्वर्गातून असंच तुमच्यासाठी तजवीज करून ठेवलेली आहे. पण विश्वास आहे, कृती कोण करणार? जोपर्यंत कृती करत नाही ना, चमत्कार तुम्हाला मिळणार नाही. हे सगळं आहे पण विश्वासाची कृती घ्यायला शिका. 5वं, हेल्मेट ऑफ साल्वेशन. हेल्मेट ऑफ साल्वेशन, तारणाचे शिरस्त्राण. सगळं घातलं, आता शिरस्त्राण घालायचं आहे. बघू नंतर घालू म्हटलं ना, तारण स्वार्थ आपण सांगतो, अनेकांना कळतं, पण तारणाची हे जे शिरस्त्राण आहे प्रियांनो, हे जर घातलं नाही, कारण का हेड शॉट शैतान पहिल्यांदा करायला जातो. कारण जर आपण डोक्यावरच वार केला तर पुढं काही करायची गरज लागत नाही. म्हणून जर सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर या सैनिकाचा आधी बघूयात, या सैनिकाचं जे शिरस्त्राण आहे हे कपाळ देखील झाकलेलं असतं. काही जणांचं असं असतं, काही जणांचं उभं असतं. ही पट्टी असते इथे, हे पूर्ण मेटलनी झाकलेलं असतं. पार आपली मानसुद्धा त्याच्या बरोबर झाकली गेलेली असते. गालावर देखील मेटलची पट्टी आलेली असते, पूर्ण झाकले गेलेलं असतं. फक्त डोळे, तोंड आणि नाक थोडंसं उघडं असतं.
अशा प्रकारे हे तारणाचं शिरस्त्राण आहे जे आपल्याला तुम्हाला घालायचं आहे. याच्यामुळं काय होतं, आपलं शिरस्त्राण जर तारणाचं घातलेलं असेल तर पहिल्या थेसनी 5:8 जसं म्हणतं की तारणाची आशा असलेले शिरस्त्राण जर आपण धारण केलेले असू तर तारणाची आशा म्हणजे काय, होप आहे आपल्याला. काय, मी अनंत काळामध्ये जाणार आहे, मला ऑलरेडी ख्रिस्ताने सिद्ध केलेलं आहे, मला मोकळीकता दिलेली आहे, मी विजयी जीवन जगत आहे, मी विजयामध्ये आहे. हे सगळे विचार जे ख्रिस्ताचे विचार आहेत ते विचार आता ते तारणाच्या शिरस्त्राणामुळे माझ्या डोक्यात आहेत. आता शैतानाचे विचार माझ्या डोक्यात यायचं कारण नाही, कारण मी कुठलं घातलेलं शिरस्त्राण, तारणाचे शिरस्त्राण घातलेले. तुमच्या मनाला भरकटण्याचं, तुमच्या डोक्यात विचित्र गोष्टी घालण्याचं काम शैतान करतो जर तारणाचे शिरस्त्राण डोक्यावर नसेल तर. आणि लक्षात घ्या, तुम्ही सगळं घालून चाललात आणि तारणाचं जर शिरस्त्राण नसेल, तारणच झालं नसेल तर एका हेडशॉटमध्ये तो माणूस संपतो. खूप गोष्टी करेल, खूप ज्ञान आहे वचनाचं, परंतु तारणच नाही, काय करायचं. म्हणून तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर असणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. आणि आता 6वं जे एकमेव गोष्ट आहे आक्रमणासाठी, हे सगळं झालं संरक्षणासाठी, एकमेव गोष्ट ती म्हणजे आत्म्याची तलवार, स्वॉर्ड ऑफ स्पिरिट, आत्म्याची तलवार, ज्याला आपण देवाचं वचन म्हटलेलं आहे. आत्म्याला एकमेव शस्त्र दिलं गेलं आहे ते म्हणजे तलवार. आता पहिल्या सैनिकाची तलवार बघूयात. या सैनिकाची तलवार प्रियांनो 2 धारी आहेत, इकडं पण धार आहे, साईडला पण धार आहे. दुधारी तलवार हे यांची असायची आणि खूप लांब नाही आणि खूप छोटी पण नाही, मध्यम स्वरूपाची ही तलवार असायची. या तलवारीच्या जोरावर रोमन साम्राज्य हे अखिल जगावर राज्य केलेलं आहे. ही तलवारीचं विशेष गोष्ट ही आहे की दुधारी आहे प्रियांनो. इब्री 4:12 म्हणतं की देवाचं वचन दुधारी तलवारीप्रमाणे ते मज्जा, रज्जू, सांधे भेदून जाणारे असं वचन आहे. आज प्रियांनो, हे वचनाची तलवार घेताना डायरेक्ट चालवायला गेलात तर तुम्हाला इजा होऊ शकते, कारण हे दुधारी तलवार आहे. तलवार दुधारी जर वापरायची असेल तर या सैनिकाला विशेष प्रशिक्षण दिलं जातं, बायबल स्टडी दिली जाते, विशेष प्रशिक्षण दिलं जातं, हाऊस ग्रुपमध्ये विशेष प्रशिक्षण दिलं जातं. तलवार कशी चालवायची, जर तलवार चालवायची माहीत नसेल तर तुम्हाला काहीही उपयोगाची नाही. आता तुम्ही सगळं घेऊन गेलात, पण त्या समोरचा जो येऊन आता लढणार आहे त्याच्याशी जी टॅक्ट लागते ना, तलवार कशी झेलायची, त्याचा वार आला तर तलवार अशी जरा चपटी करून ती झेलायची, परत मारताना तलवारीचा भाग कुठला समोर आला पाहिजे, कशा पद्धतीने काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण नसेल आणि तुम्हाला सगळा ड्रेसअप करून उभा केला, काय करणार आहे तुम्ही. आला तो समोरून, ढाल आधी पुढं करायची का तलवारीने मारायची, हा प्रश्न ज्याला पडेल त्यांनी ओळखून घ्यायचं की मला प्रशिक्षणाची गरज आहे. मी नुसतं घरी राहून चालत नाही, मी एकटाच बायबल स्टडी घेतो, मी एकटाच सगळं करतो. प्रशिक्षण घ्यायला ट्रेनिंग सेंटरला यावं लागतं. ट्रेनिंग सेंटरला आल्यानंतर तुम्हाला कळणार की कशा पद्धतीने पहिला वार कुठं झेलायचा, पायाची पोझिशन काय पाहिजे आणि तलवार कशी धरली पाहिजे. आता आपली टर्न आल्यानंतर आपण नेमकं पहिला वार कुठं केला पाहिजे ह्याचं सगळं ट्रेनिंग मिळेल, पण ट्रेनिंग सेंटरला. आणि जोपर्यंत हे ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही प्रॉपर घेत नाही तोपर्यंत काय उपयोगाचं नाही. हे देवाचं वचन आहे प्रियांनो. मत्तय 4 ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली शैतानाकडून युद्धभूमीवर, ज्यावेळेस परीक्षा झाली त्यावेळेस त्यांनी आत्म्याची तलवारीद्वारे उत्तर दिलं. का तुम्ही तयार आहे. कुठली तलवार काढली त्यांनी, आत्म्याची. त्यांनी जे जे प्रश्न केले त्याला त्यांनी देवाच्या वचना थ्रू उत्तर दिलेलं आहे. तो तुम्हाला जसं जसं भेडसावेल त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ती वचन पाठ करता आली पाहिजेत. तुम्हाला वचनाचं खूप ज्ञान आहे हो, पण प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस म्हणजे काय, वचन दररोज वाचलं पाहिजे, दररोज मनन केलं पाहिजे, दररोज आठवण केली पाहिजे, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची घोषणा करता आली पाहिजे. मी हे सगळं करतो पण जेव्हा संकट येतो ना घोषणाच करत नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त तसाच बसला असता तर नाही, त्यांनी घोषणा केली वचनाची. त्यांनी जे आक्रमण केलं ते परतावून लागलं ते देवाच्या वचनातून. तसं ही आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन योग्य वेळी वापरायची जर सवय पाहिजे, कुठल्या वेळी कुठलं शस्त्र वापरायचं, आत्म्याची कुठली वचनं वापरायची, त्यासाठी बायबल पूर्ण आपल्याला माहीत असलं पाहिजे, वचनाचा सराव असला पाहिजे, तर या तलवारीचा नीट उपयोग करता येईल प्रियांनो. आणि मग आता तुम्ही तयार झालेले आहेत, रोज सराव करून आलात. आता मला सांगा कसलंही आक्रमण येऊ देत, तुम्ही तयार आहात. सराव आहे, सगळं आहे. कशा का टिकणार नाही तुम्ही, टिकणार. खूप मोठी सेना आली, काय करणार. एक शेवटचं शस्त्र, जे शस्त्र ज्याला आपण
तोफखाना पण म्हणू, आर्टिलरी जे सैन्याला पुरवलं जातं. जर एक सैनिक जाऊन लढत असेल आणि खूप मोठं सैन्य आलं तर बॅकअप त्याला दिलं जातं. हे बॅकअप कोण देतं? देव देतो. ते कुठलं बॅकअप आहे? हे 6 शस्त्र झाले हो. 7वं ॲड केलं तर कंप्लीट होतं. 7 नंबर इट इज कम्प्लिशन नंबर. 7वं वचन 18 वाचूयात आपण. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, या कामी पूर्ण तत्परतेनं सर्व पवित्र जनासाठी विनवणी करीत जागृत राहा. इथं सांगितलेली प्रार्थना ही काय माहिती आहे का? युअर अर्थली प्रेयर काय सांगा? युअर अर्थली प्रेयर इज अ परमिशन ऑफ हेवनली इंटरव्हेशन. तुमच्या इथं केलेली पृथ्वीवरची प्रार्थना आहे ना, स्वर्गाच्या सामर्थ्य खेचून आणायची ताकद ठेवते. आर्टिलरी तिथून तोफखाना तुमच्यासाठी पुरवला जाऊ शकतो ते प्रार्थनेद्वारे. प्रियांनो, अर्थली प्रेयर इज परमिशन फॉर हेवनली इंटरव्हेन्शन. पृथ्वीवरून केलेली प्रार्थना ही स्वर्गातली ताकद खेचून आणायची ताकद ठेवते. ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. सगळं केलं पण प्रार्थनाच केली नाही. सगळा सराव आहे. हा 6 शस्त्र सामुग्री मी धारण केलेलं आहे, पण देवाकडे प्रार्थनामय जीवनच नाही. कसं होईल? काही होणार नाही. म्हणून आपल्या मंडळीमध्ये आपण प्रार्थनेला एवढं महत्त्व यासाठी देतो, तुम्ही तोफखाना बोलून आणणारे लोक आहे. तुम्ही साधेसुधे लोक नाही मध्यस्थी करणारे, प्रार्थना करणारे लोक. तुम्ही स्वर्गातलं सामर्थ्य साक करणारे लोक आहे. स्वर्गाला खाली उतरून आणण्याची ताकद त्या प्रार्थनेमध्ये आहे. देव तिथं बसलेला आहे उत्तरं घेऊन. पण का तुम्ही प्रार्थना घेऊन तयार आहात का? कसली प्रार्थना म्हणताय? प्रियांनो, निर्गम 17 ज्यावेळेस मोशे यहोशूआला म्हणतो की जा सैन्य घेऊन आणि अमालेक्यांशी युद्ध कर. मी इथं डोंगरावर जातो अरहन आणि हूरला घेऊन. आणि ज्यावेळेस तो डोंगरावर गेला प्रियांनो, खाली युद्ध होतं. यहोशू आणि त्याची सैन्य अमालेक्यांशी युद्ध करत होते आणि वर मोशे आपली हात स्वर्गाकडे करत होता. आणि जसं जसं तो स्वर्गाकडे करत होता तसं यहोशूआचं सैन्य म्हणजे इस्रायलचं सैन्य सरशी करत होतं. म्हणजे त्यांच्यावर वरचढ ठरत होतं. पण हात दुखत होते म्हणून जसंच तो खाली करायचा त्यावेळेस शत्रू सैन्य यांच्यावर सरशी करायचे, वरचढ व्हायचं. म्हणजे जोपर्यंत हाय कनेक्शन जास्त तोपर्यंत विजय आपला आहे. हाय कनेक्शन नाही तर विजय नाही. लक्षात येतं? शेवटी अरोन आणि हूर त्याचे हात दुखत आहेत म्हणून काय केले? एक जण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला. त्याचे हात युद्ध संपेपर्यंत संध्याकाळपर्यंत मोशेचे हात त्यांनी वर धरून ठेवले. हा जो हाय कनेक्शन आहे तो त्यांनी तुटू दिला नाही. हेवनली इंटरव्हेन्शन पाहिजे, स्वर्गीय हस्तक्षेप तुमच्या जीवनात पाहिजे, दैवी हस्तक्षेप तुमच्या जीवनात पाहिजे, तर प्रार्थनेचं तुमचं कनेक्शन, तुमचं वायफायचं कनेक्शन हे इतकं स्ट्रॉंग ठेवा स्वर्गाबरोबर की स्वर्ग खाली उतरून आला पाहिजे तुमच्या मदतीसाठी. तुम्ही हे 6 शस्त्र सामुग्री धारण केलेले आहात आणि खूप मोठं सैन्य उभारलं आहे समोर. घाबरू नका. दुसरे राजे 6:16 जसं अलिशा म्हणतोय, अरे घाबरू नको, त्यांच्याकडे जेवढे आहेत ना त्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त आहेत. ते 1/3 पडले होते, 2/3 आपल्याकडे आहेत. डोंट वरी. खूप मोठं सैन्य दिसतं सर, खूप समस्या आहेत, एकानंतर एक येतात, असं आहे तसं आहे. डोंट वरी. तू प्रार्थनेचे हात तर उचल. स्वर्गीय हस्तक्षेप झाल्याशिवाय राहणारच नाही. दैवी हस्तक्षेप होईल आणि आर्टिलरी तोफखानावरून येईल आणि तुमचं युद्ध जिंकलं जाईल. डोंट वरी. बट तुमच्यासाठी एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी करायची आहे, हे शस्त्रसामुग्री धारण करूनच या युद्धभूमीवर उतरा. आणि लक्षात घ्या, यांच्यापैकी एक जरी मिसिंग असेल, सर मी बायबल स्टडीला येतो, नीतिमत्वाचं उरस्थान मी धारण केलेलं आहे, तारणाचं शिरस्त्राण घातलेलं आहे, वचनाची तलवार घेतलेली आहे, लक्षात येतं आहे, पण एक मिसिंग आहे सर, ढाल नाही आहे. आक्रमण मोठं होऊ शकतं. सगळे ढाल वगैरे सगळे तलवार नाही सर, मग लढणार कसं? सगळे शिरस्त्राण नाही, चालणार नाही. सगळ्यात पण जोडे नाहीत पायात, खाली खाली काचा खळग्यातच तुम्ही पडाल. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची. एक मिसिंग करून चालत नाही. होल आर्मर ऑफ गॉड घाला म्हटलं त्यांनी. संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करण्याची आज गरज आहे. का तुम्ही तयार आहात?
ही शस्त्रसामुग्री घेऊन या आत्मिक जगातल्या युद्धामध्ये लढण्यासाठी ख्रिस्त तुमच्याबरोबर आहे. तुम्ही फक्त प्रार्थना करा, इथून हाक तरी मारा, वरून मदत हाजीर आहे.